मान्य आहे आम्हाला अपयश ही यशाची पहिली पायरी असते, पण आमचा आहे ना पार जिना झालाय. तर नमस्कार, मी अनिकेत साबळे आणि आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. रात्रीचं 12 वाजता कोरी चहाचे 90 मंगल कार्यालय सगळे झोपले होते. आपण डायरेक्ट सगळे उठवले आणि डायरेक्ट कोरी चहाची थंडी घेतलेली. आणि चहा काय थोडा नाही केला, नुसता मागा भरून चहा आहे. नात करते काय यायलाच लागतंय. आता लोक सुद्धा आम्हाला आहे ना चहाच्या 90चे अट्टल बेवडे म्हणायला लागले, आणि त्यात एक आपले भाऊसाहेब काय म्हणतात ते पहा. अनिकेत काय खाते पिते काय फक्त चहाच पिते म्हणतो. भाऊचे शब्द ऐकल्यानंतर भाऊला म्हणलं, लोकांच्या लग्नामध्ये ना जार मध्ये 90 असती, पण आमच्या लग्नामध्ये ना जार मध्ये चहाची 90 असणार. रात्रीचे जरा जास्त वाजले म्हणून झोपण्यासाठी नाशिक मध्ये हॉटेल सापडायला निघालो, पण अख्खं नाशिक हिंडलो पण आम्हाला शेवटपर्यंत काय झोपायला हॉटेल भेटलं नाही. आणि ऑनलाईन हॉटेल बुकिंग करायला आपला आणि इंग्लिशचा लांब लांबच्या पट्ट्यात संबंध येत नाही. आणि त्याच्यात आमच्यात फक्त एकच हुशार प्राणी होता, तो म्हणजे IT इंजिनियर. पण त्या भाऊसाहेबांच्या पण डोक्यात होतं यांना काय शेवटपर्यंत हॉटेल भेटून नाही द्यायचं. एवढं शिकलोय आम्हाला आहे ना नेटला कळणं हॉटेल भेटा आम्हाला अख्या नाशिक मध्ये, आणि जे शिकले ते असे रस्त्यावर ना असं ते. आणि ह्याच्या घरचे याला सांगतात वाईट पोरांसंग राहू नको. आता त्यांना तरी कोण सांगणार आहे, आमच्या टोळीचा खरा सूत्रधारच आहे. इथं आम्हाला झोपायला हॉटेल भेटाना, आणि ज्यांना सगळं इंग्लिश कळत ऍप्लिकेशन तर कुठं हॉटेल आहे तर ते असे नाचू राहिले. रात्री 2:30 वाजता हॉटेलच्या मालकाने फोन उचलला आणि आम्हाला एक हॉटेल गावलं. आणि आमचे कार्यकर्ते हॉटेलचा दरवाजा पण असे उघडीत होते जसा दरोडा टाकायचाय. काय म्हणला याला कुठे उंदर दिसले? आता पाळायला इकडे आला आणि इकडे आता पाळले अरे ते सांगायला गेला आता कस्टमर आले. हॉटेलमध्ये उंदर दिसल्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं, पण डोळ्यावरती झोप होती म्हणून कार्यकर्त्यांनी छातीवरती दगड ठेवून हॉटेलमध्ये प्रवेश केला. तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग? आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, फॉलो करा. धन्यवाद.